18 वर्ष कंप्लीट झालं. 18वा. अच्छा, ओके. 18वा ॲन्युअल डे आहे. सर तुमचंही खूप अभिनंदन आणि आभार. कारण की दत्ताराम मोंडे. ओके सर. सर खूप छान असा प्रोग्राम तुम्ही ॲन्युअल डे साजरा केला आहे आणि पॅरेंट्स लोकांना तुम्ही दिली ही संधी, त्यासाठी खरंच खूप सुंदर वाटतंय. अशी संधी तुम्ही सगळ्यांना देताय. स्टुडंट जरी असले तर त्याबद्दल त्यांच्या पालकांना तुम्ही देताय संधी ना, तर खूप छान वाटतंय. कारण की अशी संधी मुलं तर नेहमीच करत असतात, पण पालकांना ही संधी कधी भेटत नाही आणि त्यातूनही तुम्ही त्या पालकांना दिलेली आहे. सर खूप छान वाटलं मला इथे येऊन आणि असाच तुमचं इन्स्टिट्यूट आहे ते पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देते. आणि इथे महिलाही जमल्या आहेत तर पुन्हा एकदा तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या मॅडम जर आलात तर अगदी बरं होईल. दोघींकडून तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि खूप सुंदर असा डान्स तुम्ही मॅडम बसवला त्यासाठी खूप शुभेच्छा. आणि मला इथे बोलावल्याबद्दल सरांचं खूप सारं अभिनंदन करते आणि असंच तुम्ही पुढच्या वेळेसही ठेवाल तेव्हा मी नक्कीच येईल. आज मला घाई होती, प्रोग्राम्स खूप होते त्यामुळे मला उशीर झाला यायला, त्याबद्दल मी खेद व्यक्त करते. पण खूप छान वाटलं इथे येऊन, तुम्ही मला बोलवल्याबद्दल मी आभार व्यक्त करते. असंच तुमचं इन्स्टिट्यूट पुढेही जावं आणि यावेळेस या म्हणजे जरी त्या वयाने असला तर खूप सारा म्हणजे सुंदर असा त्यांनी डान्स केलेला आहे आणि खूप छान वाटलं. मुलांचा मला डान्स बघता येणार नाही, मला पुढचे प्रोग्राम्स आहेत, पण छान वाटलं. असंच तुमच्या इन्स्टिट्यूटला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि मी रजा घेते. प्रथम संतोष इन्स्टिट्यूट ॲक्च्युली मी काय प्रिपेअर करून आलेलं नाही आहे. ॲक्च्युली काल संडे आणि आज संडे असल्या कारणाने आम्ही नाईटमध्ये ड्युटी करून आमची जी ड्युटी ठरवलेली ड्युटी होती त्या वेळेत न संपता थोडासा ब्लॉक कॅन्सल झाल्यामुळे अजून ड्युटी लेट संपली. त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना यायला वेळ झाला. त्यासाठी मी आमच्या तिघांकडून सर्वांची माफी मागतो. आणि आजचा जो वर्धापन दिवस आहे, 18वा वर्धापन दिवस आहे संतोष इन्स्टिट्यूट. यासाठी संतोष इन्स्टिट्यूट जे कार्य करत आहे गेल्या काही वर्षापासून हे खरंच खूप छान कार्य आहे. आणि हे जी मुलांना खरं तर नॉर्मल मुलांना कसं हे निगेटिव्ह घेऊ नका. नॉर्मल मुलांना शिकवताना शिक्षकांना जो त्रास होतो तो आमची मुलं लहान, माझी पण मुलं लहान आहेत. आम्ही शाळेत गेल्यानंतर शिक्षक लोक त्यांचे सांगतात की मुलांना हँडल करायला, प्री स्कूलमध्ये मुलांना हँडल करायला त्यांना खूप त्रास होतो. पण त्याच्या व्यतिरिक्त अशी स्पेशल मुलं जी असतात त्यांना जेव्हा शाळेमध्ये ह्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा मुलांना शिकवण्यासाठी किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या असतात, वॉशरूमला घेऊन जाणं किंवा अचानकपणे एखादी इमर्जन्सी आणे, मुली पण असतात मुलं पण असतात. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या शाळेतली जो स्टाफ आहे, जो मुलं आहेत, जे काम करणारे त्यांच्याबरोबर जो छोटा टीचर स्टाफ असेल ते चांगल्या प्रकारे काम करतायत. आणि माझी बहीण सुद्धा ह्या संस्थेचा एक भाग आहे. त्यासाठी मला मनापासून खूप त्याचा अभिमान वाटतो. आणि ही संस्था ज्या प्रकारे काम करत आहे पुढे देखील अशीच अभिरतपणे कार्य करत राहोत. अजून देखील बऱ्याच संस्था आहेत, पण आम्हाला या संस्थेत सरांनी आणि संचालकांनी आणि ह्या शाळेने आम्हाला इन्व्हाइट केलं, त्यासाठी त्यांचं देखील मनापासून खूप आभार मानतो. आणि पुढे देखील अशा कार्यक्रमामध्ये जिथे कसे कार्यक्रम होत असतील त्या ठिकाणी आम्हाला मनापासून यायला आवडेल. आणि तुम्ही पुन्हा ह्यासाठी आम्हाला बोलवलं त्यासाठी खरंच मनापासून खूप धन्यवाद. आणि हे काम जे करत असतात त्यासाठी पूर्ण संस्थेचं आणि टीचर्स अँड स्टाफचं मी खरंच हॅट्स ऑफ करतो. कारण हे कार्य आता थोडासा फक्त आम्ही 2-4 डान्स वगैरे बघितले, त्यातून छोट्या छोट्या गोष्टी पण मनात अशा मला थोडं भावूक झालो की एक आता बलून जो होता, एक बलून कमी होता,
तर त्या टीचरने त्या दोन्ही मुलांना एक हार्ट शेपचा बोलून दोन्ही मुलांचे हात धरून, म्हणजे एखाद्याला असं कमी किंवा जास्त किंवा ते फोटोग्राफ पण छान आले पाहिजेत आणि प्रत्येकाला एक चांगलं समाधान वाटलं पाहिजे. एवढ्या बारीक बारीक गोष्टीवरती जी संस्थेतील शिक्षक स्टाफ ध्यान देते, खरंच ही गोष्ट वाखाणण्यासारखी आहे आणि ह्याच्यातून पण आम्हाला देखील खरंच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. खूप छान काम चाललेलं आहे, हे देखील काम असंच चालूच राहावं यासाठी मी खूप मनापासून सर्वांना सदिच्छा देतो. आणि माझ्या 2 शब्द मी थोडासा जास्त वेळ घेतला आहे, तुम्ही सर्वांनी मनापासून ऐकून घेतल्यासाठी खूप खूप धन्यवाद. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. सगळ्यात पहिले तर मला दत्तात्रय सरांचा खूप अभिनंदन हे करायचं आहे आणि आय एम रिअली थँकफुल सर आणि अदिती मॅम, बिकॉज ऑफ हर ओनली आय एम हिअर टुडे. लाईक आज सकाळ मी म्हणजे हा प्रोग्राम मला इन्व्हिटेशन आलेलं आणि माझ्या फॅमिलीबरोबर पण एक हे होतं लाईक प्रोग्राम लाईक मी माझ्या मुलाबरोबर आणि माझ्या हजबंडबरोबर बाहेर जाणार होती, पण मी म्हटलं नाही, मला ऑलरेडी एक इन्व्हिटेशन आहे आणि ते खूप छान एक प्रोग्राम ते लोक चालवत होते स्पेशल चिल्ड्रनसाठी आणि मला ते एकदम सार्थक वाटतंय का मी आज इथे आली. आय एम रिअली थँकफुल सर, दिस इज अमेझिंग प्रोग्राम, रिअली इट वॉज वर्थ कमिंग. मीन्स आपण म्हणतो का एक सोसायटी कशी बनती, सोसायटी नुसते एकच वर्गाच्या लोकांनी नाही बनत, राईट. देर आर सो मेनी डिफरंट पीपल हू कंट्रीब्यूट टू मेक अ सोसायटी. आणि मला खूप म्हणजे असं हे वाटतं, आय रिअली अप्रिशिएट दत्तात्रय सर दॅट खूप मोठं तुम्ही एक काम करता ते सर, राईट. कारण की सगळे आम्ही नॉर्मल स्कूलमध्ये लाईक आय वर्क ॲज अ प्रोग्राम कोऑर्डिनेटर इन ओंकार केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, जे केम्ब्रिज बोर्ड आहे आणि ओंकारमध्ये खूप सगळे बोर्ड्स आहे आणि तिथे नॉर्मल सगळे आपले नॉर्मल स्टुडंट येतात. पण स्पेशल चिल्ड्रनची केअर करायचं हे खूप खूप लाईक डिफरंट आहे आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि द वर्क दॅट यू आर डुईंग सर, इट इज अमेझिंग. ऑल ऑफ युअर स्टाफ, सो लेट्स हॅव अ बिग क्लॅप फॉर देम. आय रिअली एन्जॉयड अँड रिअली थँकफुल सर, तुम्ही मला इथे बोलवलं. आय एम रिअली फिलिंग व्हेरी ऑनर्ड to come at this event, and Sunday Mother Saturday it has been a very successful to come. As I told that a society is made with lot of different people and आपण सगळे मिळूनच हे एक like developing country बनवू शकतो. आणि like I belong, like I work with ओंकार केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, ज्याच्यामध्ये मी एक प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहे. एक असा प्रोग्राम आहे ज्याच्यात मुलांना आपण प्रोत्साहन देतो का यू बिकम अ फ्युचर एंटरप्रेनर. ओके, लाईक इफ यू सी आता आपलं जे वर्ल्ड आहे, वी आर नॉट ओनली पीपल गोइंग टू वर्क फॉर अदर, बट वी आर गोइंग टू बी अ एंटरप्रेनर, जे अन्वीनी प्रूव्ह केलंय. अन्वी इज माय स्टुडंट अँड लाईक आय एम सो प्राऊड ऑफ अन्वी अँड हर मॉम. कारण की अन्वी किती 6वीची मुलगी आहे, शी इज जस्ट इन 6th स्टँडर्ड, बट द विजन दॅट शी इज कॅरिंग, का ती दुसऱ्यांना पण जॉब आणि ऑपॉर्च्युनिटी द्यायचा तिचा जो विचार आहे ते खूप मोठा आहे. मे बी ती खूप लहान आहे, जे आपल्याला असं लाईक दिस जेनझीज दॅट वी कॉल, दे हॅव चेंज द पर्स्पेक्टिव्ह. आय रिअली क्लॅप फॉर जेनझीज ऑल्सो, बिकॉज दे आर चेंजिंग द पर्स्पेक्टिव्ह. ओके, आपल्याला असं वाटत असेल ते हे करतात, पण दे हॅव क्वेश्चन मेनी थिंग्स. अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ अन्वी, का एक ह्या एजमध्ये ती लाडोसा करून तिने ब्रँड हे केली आहे. तिला UK मधनं पण खूप रेकग्नेशन भेटलंय. ओके, सो दिस इज वॉट इन्स्पिरेशन इज फॉर अस अँड आय एम रिअली प्राऊड अगेन टू कम हिअर अँड ऑन बिहाफ ऑफ ओंकार केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल. थँक्यू सो मच सर अँड अदिती मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू दत्तात्रय सर अँड ऑल द बेस्ट फॉर दिस ऑल ऑफ युअर व्हेंचर्स. थँक्यू. संतोष इन्स्टिट्यूट गेले 18 वर्ष मतिमंद आणि ऑटिझम मुलांसाठी काम करतोय. खरोखर या प्रोग्रामला ज्या ज्या मान्यवरांना आम्ही बोलवले ते सगळे इकडे आले आणि मुलांना एक एंटरटेन प्रोग्राम करता आला आणि या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने डान्स असे परफॉर्मन्स केले. त्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्वांचे मी स्वागत करतो. धन्यवाद. आज जो संतोष इन्स्टिट्यूटचा 18वा अॅन्युअल डे फंक्शन झालं, त्यामध्ये कल्याणच्या महापौर मॅडम चौधरी मॅडम आल्या, त्यांचंही स्वागत करतो. त्याबरोबर काश्मीरी मॅडम इथे आल्या, त्यांचंही मी स्वागत करतो. त्यानंतर अदिती चौधरी मॅडम सुद्धा या प्रोग्रामला आल्या आणि या समाजातील अनेक समाजसेवक आणि इतर लोक इथे आले. शिक्षकांनी मुलांनी इथे चांगले डान्स परफॉर्मन्स केले, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
आज आम्ही इथे संतोष इन्स्टिट्यूटचा 18th जो अॅन्युअल डे प्रोग्राम आहे तिथे आलोय आणि मला खूपच आनंद झाला या प्रोग्राम मध्ये यायला आणि आय एम रिअली थँकफुल दत्तात्रय सरांचा. हे खूपच छान इन्स्टिट्यूट चालवत आहे आणि जे लहान मुलांचं जे पण हे मुलं इथे आहेत स्पेशल चिल्ड्रन त्यांची जी काळजी घेतात ते सगळे टीचर्स स्टाफ ते खूप 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 छान काम करतात ते. आणि मी त्यांना शुभेच्छा देते का हेच तुमचं काम पुढे चालू द्या आणि लाईक ऑल द बेस्ट. आणि मी एक ओंकार केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलमधनं आली आहे आणि त्यांनी मला स्पेशल गेस्ट साठी बोलवत. आय एम व्हेरी हॅपी. अगेन थँक्यू सो मच सर अँड ऑल द बेस्ट फॉर दिस इन्स्टिट्यूट.